मी सोमेश्वर स्वामी जन्मस्थानी हा तोच रस्ता आहे की जो अतिशय खड्ड्याने व्यापलेला होता। या ठिकाणी 6 किलोमीटर रस्त्यावर अक्षरशः हजारो खड्डे पडले होते। याबाबत आपण एक 5 दिवसापूर्वीच जनमत न्यूजने आवाज उठवला होता। त्याची प्रशासनावर गंभीर अशी दखल घेऊन या ठिकाणी आपण पाहू शकता प्रत्यक्ष काम सुरू आहे। या ठिकाणी अनेक खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेले आहे। संबंधित गुत्तेदाराला कडक सूचना देऊन व कारवाईबाबत ही सूचना दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे काम कुठंतरी आज कितीतरी वर्षापासून थांबलेलं या ठिकाणी आपल्याला सुरू झालेलं दिसून येत आहे। अनेक दिवसापासून या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे विविध अपघात घडलेले आहेत। अनेकांना अपंगत्व स्वीकारावं लागलेलं आहे। अनेकांचा या ठिकाणी आता खड्डे व्यवस्थित झाल्यामुळं वेळ आणि प्राणही वाचणार आहेत। या ठिकाणी खड्ड्यातून अनेक जणांचे बळी सुद्धा गेलेले आहेत। तसेच वेळोवेळी या ठिकाणी गाड्याचे अपघात होणं, गाड्याचे नुकसान होणं असेही प्रकार या ठिकाणी अनेक वेळेस घडलेले आहेत। या ठिकाणी जेई साहेब आहेत, आपण त्यांनाच विचारूया की याचं काम आणखी किती दिवसात पूर्ण होणार आहे। याचं काम 3 दिवसात पूर्ण होईल। चालतंय, साहेबाचं असं म्हणणं आहे की हे जे काम सुरू आहे ते 3 दिवसात पूर्ण कंप्लीट होईल। या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहू शकता की खड्डे जे आहेत ते आता पहिले निकृष्ट पद्धतीचे भरले जात होते, त्यामुळे टिकले जात नव्हते। मात्र आता या ठिकाणी त्या खड्ड्यातली माती काढून व्यवस्थित त्याला झाडून खडी असेल, डांबर असेल, तेही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचा वापर केला जात आहे। सोमेश्वर स्वामी, जनमत न्यूज, हिट प्रतिनिधी।